नमस्कार मित्रांनो. मी प्रकाश गलांडे बीड केअरच्या वतीनं साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये आपलं स्वागत करतोय. आजच्या या सदरामध्ये आपण 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2025 या सप्ताहादरम्यान घडलेल्या चालू घडामोडीबद्दल चर्चा करतोय. IEPFA ने महिलांसाठी निवेशक डीडी फेज 2 सुरू केला. IEPFA ने हैदराबादमध्ये निवेशक दीदी फेज 2 सुरू केला आहे. हा उपक्रम ग्रामीण महिलांसाठी निवेशक दीदी आहे त्या निवेशक दीदी फेज 2 सुरू केला आहे. हा उपक्रम ग्रामीण महिलांसाठी आर्थिक साक्षरता वाढवण्यावर आधारित असून महिलांना डिजिटल बँकिंग, फसवणूक प्रतिबंध आणि स्मार्ट गुंतवणुकीचे मार्गदर्शन करण्यास सक्षम करतो. हा कार्यक्रम डिजिटल इंडिया आणि महिला नेतृत्व विकास या उद्दिष्टांना पूरक ठरून समावेशक आर्थिक वाढ घडवतो. TCA कल्याणी यांची भारताच्या नवीन नियंत्रक जनरल ऑफ अकाउंट CGA म्हणून नियुक्ती. TCA कल्याणी यांनी भारताच्या 29व्या CGA म्हणून पदभार स्वीकारला आहे. 34 वर्षांच्या अनुभवासह त्यांनी खात्यांसाठी DBT, MTNL चे डिजिटल रूपांतर आणि PSU पुनरुज्जीवन यासारखे महत्वाचे सुधार प्रकल्प यशस्वी केले आहेत. मुख्य लेखा सल्लागार म्हणून त्या आर्थिक जबाबदारी आणि डिजिटल नव उपक्रमाला दिशा देतील व उच्च आर्थिक पदांवर महिला नेतृत्वाचा नवा टप्पा गाठतील. राष्ट्रपतींनी केरळ आणि इलाहाबाद उच्च न्यायालयात कायम न्यायाधीशांची नियुक्ती केली. राष्ट्रपतींनी मुख्य न्यायमूर्तींचा सल्लामसलत करून इलाहाबाद आणि केरळ उच्च न्यायालयात नवीन कायम न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. अरुण कुमार यांची इलाहाबाद हायकोर्टमध्ये नियुक्ती झाली असून जॉन्सन जॉन, जीयू गिरीश आणि CN प्रदीप कुमार यांना केरळ हायकोर्टामध्ये कायम न्यायाधीशपदी पदोन्नती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रलंबित खटले कमी होऊन वेळेत न्याय मिळण्यास मदत होईल. कॉस्मिक डॉन सिग्नलच्या शोधासाठी भारताच्या मोहिमेत लहान संगणकाची मदत. RRI ने प्रत्यूष मोहिमेसाठी सिंगल बोर्ड कॉम्प्युटर विकसित केला आहे, जो चंद्राच्या शांत भागावरून 21 सेंटीमीटर हायड्रोजन सिग्नल शोधेल. कमी ऊर्जा वापरणारी ही प्रणाली उच्च संवेदनशीलता व आवाज कमी करण्याची क्षमता दाखवते, ज्यामुळे प्रारंभीच्या विश्वाचा अभ्यास आणि पहिल्या तारे आकाशगंगांची निर्मिती समजून घेण्यास मदत होईल. चीनने SCO शिखर परिषदेतील $2 अब्ज आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI सहाय्य देण्याचे आश्वासन दिले. SCO शिखर परिषद 2025 मध्ये चीनने $2 अब्ज मदत, 100 उपजीविका प्रकल्प, शिष्यवृत्ती आणि PhD कार्यक्रम जाहीर केले. पुढील 5 वर्षात 10,000 व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे वचन दिले. तसेच तियानजिन घोषणेद्वारे जबाबदार AI विकासावर भर देत मानवाकृती रोबोट झियाओसह AI नवकल्पना प्रदर्शित केल्या. पंतप्रधान मोदी यांनी तियानजिन येथे झालेल्या SCO शिखर परिषद 2025 मध्ये सहभाग घेतला. 25व्या SCO शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींनी भारताचा दृष्टिकोन सुरक्षा, संयुक्तता आणि संधी या 3 स्तंभावर आधारित सादर केला. त्यांनी दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेवर भर दिला. SCO सुधारणा आणि जागतिक प्रशासन सुधारणा यांना पाठिंबा दर्शविला. तियानजिन घोषणेत 22 एप्रिल 2025च्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला गेला आणि न्यायाची मागणी केली गेली. भारतातील पहिले मोबाईल टेम्पर्ड ग्लास उत्पादन कारखाना सुरू झाला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नोएडात भारतातील पहिले मोबाईल टेम्पर्ड ग्लास उत्पादन केंद्र सुरू केले. हे केंद्र ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉर्निंग इनकॉर्पोरेशन USA च्या सहकार्याने उभारले आहे. त्यामुळे मेक इन इंडिया अंतर्गत उच्च प्रतीचं ग्लास देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारासाठी तयार होईल आणि भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, निर्यात व रोजगार निर्मितीत मोठा हातभार लागेल. भारताने आदिवासी भाषांसाठी AI ट्रान्सलेटर आदी वाणी लॉन्च केला. जनजाती मंत्रालयाने भारतातील आदिवासी भाषांसाठी
पहिले AI आधारित ट्रान्सलेटर वाणी आदिवाणी बीटा व्हर्जन लॉन्च केले. हे रिअल टाइम अनुवाद, भाषा शिकणे आणि आदिवासी संस्कृतीचे डिजिटल जतन करण्यास मदत करते. सध्या संताली, भिली, मुंडारी आणि गोंडी भाषा यामध्ये उपलब्ध आहेत आणि भविष्यात अधिक भाषा जोडल्या जातील. भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केले की भारत लवकरच जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी 55 कोटी बँक खात्यांच्या माध्यमातून आर्थिक समावेशन वाढवण्यात प्रधानमंत्री जनधन योजनेच्या PMJDY भूमिकेचे श्रेय दिले. भारताच्या 7.8% GDP वाढीवर लक्ष वेधत त्यांनी खाते दुरुपयोग टाळण्यासाठी KYC माहिती अद्ययावत ठेवण्याचे महत्त्व सांगितले आणि डिजिटल बँकिंग व UPI चा अधिक वापर करण्याचे आवाहन केले. एज्युकेट गर्ल्स संस्थेला 2025चा रोमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकला. भारतीय NGO एज्युकेट गर्ल्सने भारतातील बाहेरच्या शाळेत नसलेल्या मुलींना भारतातील बाहेरच्या शाळेत नसलेल्या मुलींना शिक्षित करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल 2025चा रामोन मॅग्सेसे पुरस्कार जिंकला. 2007 पासून 20 लाखाहून अधिक मुलींना सशक्त केले असून त्यांचा प्रगती उपक्रम 31,500हून अधिक तरुणांना समर्थन देतो. हा भारतातील संस्थेसाठी आशियातील सर्वोच्च सन्मान जिंकण्याचा पहिला इतिहास आहे. सॉरी. सिंगापूरला 2025च्या GPI मध्ये आशियातील सर्वात सुरक्षित देश म्हणून निवडण्यात आले. सिंगापूरला 2025च्या GPI मध्ये आशियातील सर्वात सुरक्षित देश आणि जागतिक स्तरावर 6व्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. जपान आणि मलेशिया यांचा पाठलाग असून भारत 115व्या क्रमांकावर आहे. हा इंडेक्स 163 देशांच्या सुरक्षा, संघर्ष आणि सैनिकीकरणाच्या आधारावर तयार केला जातो. विक्रम 3201 भारतातील पहिले मेड इन भारत 32 बिट मायक्रो प्रोसेसर. 3201 भारताने आपला पहिला स्थानिक विकसित 32 बिट सेमीकंडक्टर चिप विक्रम 3201 लॉन्च केला. इस्रोच्या SCL चंदीगडमध्ये विकसित आणि VSSC ने डिझाईन केलेला हा मायक्रो प्रोसेसर भविष्याच्या अवकाश मोहिमांसाठी तयार आहे आणि ADA भाषेत प्रोग्राम केला गेलेला आहे. गंगटोकला भारतातील महिलांसाठी 5व्या क्रमांकावर सुरक्षित शहर म्हणून स्थान देण्यात आले. NARI 2025 अहवालानुसार गंगटोक भारतातील महिलांसाठी 5व्या क्रमांकाचे सुरक्षित शहर ठरले आहे. 70.4% गुणांसह पूर्वोत्तरातील कोहिमाला आयझॉल 4ला तर विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर अनुक्रमे दुसरा, चौथा. कोहिमा पहिला, आयझॉल चौथा, तर विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला. राजीत पुनानी यांची FSSAI चे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली. श्री राजीत पुनानी बिहार कॅडरमधील 1991 बॅच IAS अधिकारी 1 सप्टेंबर 2025 पासून FSSAI चे CEO झाले आहेत. त्यांनी 30 वर्षांहून अधिक प्रशासनिक अनुभवांसह सार्वजनिक धोरण, आरोग्य आणि प्रशासन क्षेत्रात काम केले आहे आणि पूर्वी राज्यसभा सचिव, सांसद TV CEO आणि गृह मंत्रालयात विशेष सचिव म्हणूनही कार्य केले. नवी दिल्ली 2026च्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे. नवी दिल्ली 2026 मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे आणि जे 17 वर्षानंतर भारतात आणि 4 वर्षानंतर आशियात परत येत आहे. भारताचा गौरव PV सिंधू, सात्विक साईराज, चिराग आणि HS प्रणय यांनी वाढवला, ज्यात सिंधू सर्वाधिक सन्मानित भारतीय शटलर आहेत.
जीएसटी परिषदही कर स्लॅब्स 2 मध्ये कमी करण्याची घोषणा. जीएसटी परिषदेही भारतातील कर संरचना सोपी करत 4 स्लॅब्स 5% आणि 18% मध्ये कमी केले आहेत. यामुळे ग्राहक टिकाऊ वस्तू, अन्नधान्य, औषधं, पादत्राणे आणि अक्षय ऊर्जा उपकरणे स्वस्त होतील. बदल 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होतील. पापजन्य वस्तू वगळता सरकारने खनिज पुनर्नवीकरणासाठी 1500 कोटी रुपयांची योजना मंजूर केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने ई वेस्ट आणि लिथियम आयन बॅटरी स्क्रॅपमधून महत्त्वपूर्ण खनिजांचे पुनर्नवीकरण वाढवण्यासाठी 1500 कोटी रुपयांची NCMM योजना मंजूर केली आहे. ही योजना 2025-26 ते 2030-31 पर्यंत लागू राहील. 270 किलो टन पुनर्नवीकरण क्षमता, 40 किलो टन वार्षिक खनिज उत्पादन, 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 70,000 नोकऱ्या निर्माण करणे यासाठी आहे. महाराष्ट्राने खासगी क्षेत्रातील कामकाजाचे तास वाढवण्याची मंजुरी दिली. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने खासगी क्षेत्रातील कामाचे तास 9 ते 10 आणि उद्योगांमध्ये 12 पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या सुधारणा रोजगार वाढवणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि कामगारांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी आहेत. भारत जपान संयुक्त जलवायू क्रिया करण्यासाठी क्रेडिट यंत्रणा. भारत आणि जपान यांनी पॅरिस कराराच्या अनुच्छेद 6.2 अंतर्गत संयुक्त क्रेडिट यंत्रणा JCM सुरू केली आहे, ज्याद्वारे कार्बन ट्रेडिंग मजबूत होईल, हरित गुंतवणूक वाढेल आणि टिकाऊ नवोपक्रमांना प्रोत्साहन मिळेल. IIT मद्रास 7व्या सलग वर्षासाठी NIRF रँकिंग 2025 मध्ये शीर्षस्थानी. शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या NIRF रँकिंग 2025 मध्ये 7व्या सलग वर्षासाठी IIT मद्रासला भारतातील सर्वोच्च संस्था म्हणून मानांकन दिले. त्यानंतर IISc बंगलोर आणि IIT मुंबई आले. या 10व्या आवृत्तीने अभियांत्रण व्यवस्थापन, कायदा, वैद्यकीय संशोधन आणि टिकाऊ विकास यासह 17 श्रेणींमध्ये उत्कृष्टतेची दखल घेतली. IIT मद्रास नवोपक्रम आणि नवीन SDG श्रेणीही आघाडीवर आहे, जे भारतातील उच्च शिक्षणातील वाढती ताकद दर्शवते. भारतामध्ये स्वैच्छिक HUID आधारित सिल्वर हॉलमार्किंग सुरू झाली. 1 सप्टेंबर 2025 पासून चांदीच्या दागिन्यांसाठी स्वैच्छिक HUID आधारित हॉलमार्किंग सुरू होईल, ज्यामुळे शुद्धतेची तपासणी आणि ट्रेसेबिलिटी सुधारेल. सुधारित BIS मानक IS 2112/2025 नवीन शुद्धता श्रेण्या आणि डिजिटल हॉलमार्किंग प्रणालीसह लागू होईल, जे ग्राहक संरक्षण मजबूत करते आणि चांदीच्या हॉलमार्किंगला सुवर्ण हॉलमार्किंगशी सुसंगत करते. नेपाळने 26 नोंदणीकृत नसलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. नेपाळने 26 नोंदणीकृत नसलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घालण्याची घोषणा केली आहे, ज्यात फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, पूर्वीचे ट्विटर, यूट्यूब, व्हायबर आणि बॉटिंग यासारखी प्रमुख प्लॅटफॉर्म समाविष्ट आहेत. हा निर्णय नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सार्वजनिक करण्यात आला, ज्यामध्ये कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देशात औपचारिक नोंदणीशिवाय कार्य करू नये असे सांगितले गेले आहे. अशी माहिती संपर्क व IT मंत्री पृथ्वी सुप्पा गुरड यांनी दिली. न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांना बॉम्बे उच्च न्यायालयाने मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ दिली. न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांना 5 सप्टेंबर 2025 रोजी बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ दिली गेली. शपथ महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी राजभवन येथे घेतली. यापूर्वी ते कार्यवाहक मुख्य न्यायाधीश होते. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा निवडणूक पराभवानंतर राजीनामा दिला. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी 7 सप्टेंबर 2025 रोजी
पक्षाच्या जुलैतील ऐतिहासिक पराभवानंतर राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर एलडीपी मध्ये नेतृत्वासाठी स्पर्धा सुरू झाली असून नवीन नेत्याने सार्वजनिक विश्वास, आर्थिक परिणाम आणि क्षेत्रीय तणाव हाताळावे लागणार आहे. भारताने आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये कोरियावर विजय मिळवला आणि विश्वचषकासाठी आपले स्थान निश्चित केले. भारताने 7 सप्टेंबर 2025 रोजी राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आशिया कप 2025 फायनलमध्ये दक्षिण कोरियावर 4-1 ने विजय मिळवून आपला चौथा आशिया कप किताब जिंकला आणि 2026 FIH पुरुष हॉकी वर्ल्ड कपसाठी थेट पात्रता मिळवली. भारत 28वा आशियाई टेबल टेनिस टीम चॅम्पियनशिप ऑक्टोबर 2025 मध्ये आयोजित करणार आहे. भारत ऑक्टोबर 11 ते 15, 2025 दरम्यान भुवनेश्वर मध्ये 28वी IITF आणि ATTU आशियाई टेबल टेनिस टीम चॅम्पियनशिप आयोजित करणार आहे. ही स्पर्धा 2026 वर्ल्ड टीम चॅम्पियनशिप साठी पात्रता स्पर्धा म्हणून कार्य करेल आणि पुरुष व महिला संघ सहभागी होतील. भारताने विश्वचषकात पुरुषांच्या कंपाऊंड आर्चरीमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. भारताच्या पुरुष कंपाऊंड आर्चरी संघाने ग्वांगचू मध्ये विश्वचषकात फ्रान्सवर 235 ते 233 ने विजय मिळवून आपले पहिले सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी यादव आणि ज्योती सुरेखा वेणम यांनी मिक्स टीम स्पर्धेत रौप्य पदक मिळवले, तर महिला संघ लवकर बाहेर पडले. आजची प्रश्नमंजुषा. पहिला प्रश्न आहे, घग्गर नदीच्या अवकाळी पूर नियंत्रणासाठी महत्वाचं कौशल्या धरण कोणत्या भारतीय राज्यात स्थित आहे? घग्गर नदीवर कौशल्या धरण हरियाणामध्ये. एन्व्हायरमेंटल रिसर्च लेटर्स मध्ये प्रसिद्ध झालेल्या अलीकडील अभ्यासानुसार कोणत्या महत्वाच्या अटलांटिक महासागर प्रवाहाला कोसळण्याचा धोका आहे? अटलांटिक मेरीडोनल ओव्हरटर्निंग सर्क्युलेशन. अमेरिकी फेडरल सर्किटच्या अपील कोर्टाच्या अलीकडील निर्णयानुसार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही टॅरिफ लादताना कोणत्या अमेरिकन कायद्याखाली आपले अधिकार ओलांडले? आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायदा 1977. तिरुपती अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने स्वर्णमुखी नदीला वाचवण्यासाठी आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी सुरू केलेल्या मोठ्या योजनेचे नाव काय? ऑपरेशन स्वर्ण. एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स AQLI 2025 अहवालानुसार कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात हवेच्या प्रदूषणामुळे जीवनाची अपेक्षित आयुर्मान 8.2 वर्षांनी कमी झाले आहे? जीवनाचे आयुर्मान दिल्ली शहरात कमी झाले. सेमिकॉन इंडिया 2025 मध्ये लॉन्च केलेल्या भारताचा पहिला पूर्णपणे स्वदेशी 32 बिट मायक्रोप्रोसेसरचे नाव काय आहे? विक्रम 3201 3201 3201 विक्रम 3201. छत्तीसगड तेलंगणा सीमेवर कारेगुट्टा टेकडीवर राबवलेल्या सर्वात मोठ्या नक्षल विरोधी मोहिमेचे नाव काय आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या. हा प्रश्न तुमच्याकरता आहे. आजच्या सदरामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढील सदरामध्ये, चालू घडामोडीच्या पुढील सदरामध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि पाहत राहा बी एड्युकेटचा YouTube चॅनल. धन्यवाद.